नमस्कार N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 22/6/2024 रोजी विटा हायस्कूल विटा येथे एसटी पास व इतर सवलतीबाबत आगार प्रमुखांनी मार्गदर्शन केले। विटा आगार व्यवस्थापक माननीय सौ विद्या कदम यांनी अहिल्याबाई होळकर मोफत पास व इतर सवलतीविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली। तसेच परगावाहून येणाऱ्या मुलांना एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासामध्ये मिळणाऱ्या सवलतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले। पत्रकार माननीय श्री सिराज शिकलगार यांनी वाहतूक नियंत्रणाचे महत्त्व व सायकल चालवण्याचे फायदे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अखेरीस आगार व्यवस्थापक सौ कदम मॅडम व वाहतूक नियंत्रक व माननीय श्री पांडुरंग मुंडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर मोफत पासाचे वाटप विद्यार्थिनींना करण्यात आले। सदर कार्यक्रमास विटा हायस्कूलचे प्राचार्य माननीय HS जाधव सर, पर्यवेक्षक माननीय श्री SS देशमुखे सर व उपशिक्षक श्री वागतकर सर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभाराचे काम सौ AS पवार मॅडम यांनी केले। आता आपण एसटी जवळजवळ सर्वांचा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। आपण दररोज शाळेला येता जाता एसटीचा आपण एसटीनेच प्रवास करतो। तर आम्हाला आमचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर सर यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की आपण जाऊन शाळेत मुलींसाठी जे काही अहिल्याबाईचे पासेस मोफत आहेत ते वितरित करण्याच्या, तसेच जे विद्यार्थी पासेस आहेत आपल्या मार्फत दिले जाणारे 7.5% सवलतीचे विद्यार्थी पासेस या आपण वितरित करण्यासाठी या इथे उपस्थित राहिलो आहोत। तर त्यासाठी मला त्यांनी संधी दिली याबद्दल मी जाधव मी प्रथमतः आभार व्यक्त करते आणि माझे उपदेश मनोगत संपवले। धन्यवाद। संजय भगवान ज्युनियर कॉलेज विटा व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्राचार्य शिक्षक विद्यार्थी आमच्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असणारे विटा वाहतूक नियंत्रण आपल्या विटा आग्रा डेपोचे आमचे व्यवस्थापक डेपो मॅनेजर सन्माननीय विद्या कदम मॅडम, पांडुरंग होते, आदरणीय अधिकारी साहेब, चांदोरकर सर्वजण। खरं तर आजचा दिवस आहे की पहिलीपासून ते 10वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत उत्तम घेतलेला आहे आणि त्याच पासचं वाटप आज आपल्या विटा हायस्कूलमध्ये सन्माननीय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होत आहे। खरं तर अनेक विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, थोडंच बोलणार आहे, शाळा सुटायची टायमिंग झाले, जास्त घेत नाही। सायकल चालवा, गाडी थांबवा ही मोहीम आता आपल्याला राबवायची आहे। अल्पवयीन कोणताही विद्यार्थी रस्त्यावरती आता वाहन चालवणार नाही, आपण खबरदारी घ्यायची आहे, जबाबदारी पार करायची आहे। तुम्हाला जाता जाता एक मुद्दाम सांगतो की विटा वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वतीनं आपण बघताय की विटा शहरातील चारही बाजूला या ठिकाणी विटा वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत। ज्या ज्या अल्पवयीन मुलाकडे दुचाकी असेल, चारचाकी असेल, ती गाडी पोलीस ताब्यात घेतात आणि अक्षरशः पालकांच्या वरती न्यायालयात खटले दाखल करतात। आपल्या वडिलांवरती आपल्यावर खटले दाखल व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बिनधास्त गाडी चालवा, तर शक्यतोवर गाडी थांबवा, सायकल चालवा ही मोहीम राबवा, जेणेकरून आपल्या शरीरातून व्यायाम सुरक्षित राहील। वडिलांच्या माघारी कुठलाही विद्यार्थी, वडील आपल्या सरकारी गेले, कुठे कामाला गेले तर चुकून सुद्धा आईकडनं तिची गाडी घ्यायची नाही। जर गाडी चालवताना तुम्ही रस्त्यावर पोलिसांना सापडला तर गाडी पहिल्यांदा पोलीस ताब्यात घेतात, पालकांना बोलवून घेतात, दुसरी गाडी तुमच्या फोटो काढतात, पालकांच्या वरती आपल्या वडिलांच्या वरती खटले दाखल करतात। तर ही गोष्ट होणार नाही, याची तुम्ही सर्वजण जबाबदारी घेणार का? एक वेळ हो मग सांगा सगळे। गाडी चालवणार का सायकल चालवणार? गाडी चालवणार का सायकल चालवणार? गाडी चालवणार? गाडी चालवणार का? पोलिसांना सापडणार का? गाडी अजिबात हातात घ्यायची, काय पळवायची? ओके, धन्यवाद सर्वांना। पुन्हा एकदा समितीच्या शुभेच्छा सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।